चला तर मग आज बनवूया खमंग काकडी आणि बटाट्याचं थालीपीठ। झटपट होतं आणि खायलाही अगदी स्वादिष्ट लागतं। त्यासाठी करायचं काय, 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी ज्वारीचं पीठ, अर्धी वाटी बेसन, अर्धी वाटी तांदळाचं पीठ, त्यामध्ये ओवा चोळून घालायचा, थोडंसं चमचाभर तीळ घालायचं, 2 चिरलेले कांदे, काकडी आणि बटाटा इथे खिसून पाणी काढून घ्यायचं। ते सगळं एकत्र करायचं, चवीनुसार मीठ टाकायचं, थोडीशी हळद आणि चवीनुसार लाल तिखट। थोडंसं तिखट असलं की छान लागतं, त्यामुळे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका। सारं काही एकत्र मिक्स करून घ्यायचं, थोडं थोडं पाणी घालून मऊसर गोळा घट्ट मळून घ्यायचा। त्यानंतर एक रुमाल घ्यायचा, पाण्यामध्ये भिजवून त्यावरती एक छोटा गोळा घेऊन अशा पद्धतीने पातळसर अगदी थापून घ्यायचं छान हाताने। तवा गरम करायचा, तव्यावरती तेल किंवा तूप टाकून छान खमंग खरपूस असं भाजून घ्यायचं। तुम्ही ते पाहू शकता, मी असं या पद्धतीने थापलं होतं। तुम्ही या पद्धतीने थापा किंवा याला पिठाने लाटूही शकता, पण हे धपाटा असल्यामुळे थापूनच करायचं, चवीलाही भन्नाट लागतं। तुमच्याकडे जर कोथिंबीर बाकीच्या कोणत्या भाज्या अवेलेबल असतील तर त्याही तुम्ही यामध्ये ॲड करू शकता, कारण खूप छान लागतात हे चवीला। त्यामुळे मग अशा पद्धतीनं खरपूस दोन्ही बाजूने छान भाजून घ्यायचं। भाजून झाल्यानंतर दह्यासोबत खायला घ्यायचं, अगदी छान लागतं खायला। तुम्ही याला तेल, तूप किंवा बटर यापैकी काहीही लावू शकता, किंवा लोणी अवेलेबल असेल तर लोण्यासोबतही तुम्ही हे खाऊ शकता। दह्यासोबत इथे खायला घ्यायचं, मस्त लागतं, मुलांनाही फार आवडतं। म्हणजे अगदी धपाट्याचा वेगळा प्रकार म्हणाल तर हा आहे। चवीलाही छान आहे, अगदी व्यवस्थित पटकन झटपट तयार होणारी रेसिपी आहे। तुम्ही एकदा बनवून पहा आणि मला कमेंट करून सांगा कसं होतंय ते। चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। अशाच पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका। चला तर मग बाय, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, बाय।